चला इथून आता मॅचला सुरुवात होते आणि इथून आता दुसरा संघ आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अल्पेश. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सोहम. पहिलाच बॉल फक्त सोहमनं दिशा दिली आणि सिंगल प्राप्त केले. या सिंगलच्या साहाय्याने आता विळंगी या संघाची सुरुवात होते, जिथे दोन फलंदाज एका बाजूला आपण पाहतात ते म्हणजे सोहम आणि सोहमच्या साथीने रोहित. गोलंदाजी ट्रॅकवरती अल्पेश आहेत. रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर प्रेझेंट रत्नदीप चषक 2026 टॉस बॉक्समध्ये आपण पाहू शकाल जे या स्पर्धेमध्ये संघ खेळतात त्यांचे सगळ्यांची नावं. तेही एक आगळं वेगळं असं हा एक खूप चांगली संकल्पना राहिली आणि त्या स्पर्धेमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपूर्ण संघांचा उल्लेख केला. ही एक वेगळी अशी एक संकल्पना सनी शिंदे आणि टीम आपल्याला पाहायला मिळते. ज्या संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व संघांची नोंदणी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज सोहम बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. इथे आपल्याला विकेट बघायला मिळाली सोहमची. आता नवीन फलंदाज शैलेश पाटील. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतायत चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय. तिथून आपण पाहतायत निश्चित स्वरूपात सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आता 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना विळंगी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अल्पेश यांचा. चांगला चेंडू तेवढेच चांगली सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने आता 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. एक साधी आणि संयमानं सुरुवात केलंय या डावाला. शैलेश पाटील जर 4 षटक उभा राहतो मैदानाच्या तर धावांचा वेग प्रचंड वाढू शकतो. इथे व्हाईट बॉल पंच जुगल सरांच्या माध्यमातून इथून दर्शवितात की हा व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या आता 5 बॉल आणि 5 धावा. रिव्हर्स स्विचचा फटका. प्रयत्न चांगले राहिलेले. चौकार जाऊ देण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही आहेत. जिथे आपण पाहतायत काय फलंदाजी झाली परंतु त्यापेक्षाही जास्त शतकक्षणाचे एफर्ट्स होते. षटक जर आपण तपासून पाहिलं तर पहिलं इथे समाप्तीवरती येते आणि पहिलं षटक ज्या वेळेला संपलं त्यावेळेला धावांची गती जाऊन पोचली 6 वरती. उर्वरित आता 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये या मॅचचं भवितव्य तुम्हाला बघायला मिळेल की दुसरा संघ कुठला असेल तो म्हणजे सुपर 8 करिता. पाटील नेटवर्क्स या यूट्यूब वाहिन्या समवेत आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहताय. आता पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 6. शैलेश आणि एका बाजूला आपण पाहतात फलंदाज रोहित आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. साई कृपा विळंगी या संघाकरिता. आता नवीन गोलंदाज अशित आलेत. चांगली गोलंदाजी याच अशितनं केली होती सातपाडी समोर आणि तेच अशित आता दाखल होत आहेत. या वेळेला फटका तर जरूर चांगला खेळल्या. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या आगेकूच करेल 1-7. 7 बॉलचा खेळ झाला. 7 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय निलेश पाटील साहेबांचं इथे शुभागमन आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मी देवेंद्र सरांना विनंती करतोय की निलेश पाटील सरांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं या स्पर्धेच्या माध्यमातून. निलेश पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन. मी देवेंद्र सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचं या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 आणि अशित हे गोलंदाजी मार्कवरती आहेत. चांगला चेंडू. काय क्षेत्ररक्षण अप्रतिम. फलंदाज इथे बाद होत असताना रन आउट गॉन. थँक्यू. स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय सुनील पाटील साहेबांचा, जिथे देवेंद्र यांच्या शुभ हस्ते
या वेळेला काय चेंडू, अफलातून वेग, जबरदस्त पद्धतीनं सुसाट असा हा चेंडू होता. वेगावरती स्वार आणि अचूक टप्पा, अगदी पायाला पकडून गोलंदाजी केली. 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 9. 9 धावा या धावफलकावरती आहेत. या वेळेला आपण पाहतायत सेन्सिबल क्रिकेट, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने खऱ्या अर्थाने डेब्युटंट होता, पहिलाच सामना खेळत असताना मॅन ऑफ द मॅच हा किताब ज्याने पटकावला आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिमांशू दाखल झालेत. पुढचा बॉल, फटका चांगला आहे, बिटवीन द गॅप, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलाय चौकार. 4. 14. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर प्रेझेंट रत्नदीप चषक 2026 क्रिकेटचा जबरदस्त असा सोहळा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आजची पहिली रजनी. संध्याकाळच्या सत्रात अनेक पाहुणी मंडळी आली आणि तदनंतर या खेळपट्टीचं पूजन झालं, उद्घाटन सोहळा संपला आणि तदनंतर सुरुवात झाली या स्पर्धेला. आणि एक जबरदस्त स्पर्धा, संपूर्ण पालघरमध्ये बहुचर्चित अग्रनामांकित ही स्पर्धा, जिचं नाव आहे रत्नदीप चषक 2026. पहिली रजनी, पहिल्या रजनीत आपण आहोत आणि खऱ्या अर्थानं चांगला मॅच, चांगला चेंडू, तिसऱ्या षटकात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे लेझी राहिले अल्पेश. काय फलंदाजी केली, सातपाडी संघाला खऱ्या अर्थानं धारात तीर्थी पाडलं आणि आपण पाहतायत ज्यांनी अप्रतिम खेळ दाखवला. सध्या धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 15, षटक क्रमांक 3 ला सुरुवात देखील झाली. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच आजच्या दिवसातला, एका बाजूला YBCCA आणि अनबिटेबल सरावली. दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण रेडी राहायचं आहे टॉससाठी. एक चांगली मॅच तीही आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला YBCC वेऊर गावचा संघ, एका बाजूला अनबिटेबल सरावली. या दोन संघांमधला कडवा संघर्ष. फटका तर खेळला जरूर, परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना षटकार आणि षटकाराला अनिवार्य बंधन, फलंदाज बाद, गॉन. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. नवीन फलंदाज शेखर पाटील, एक दिग्गज ऑलराऊंडर म्हणून आपल्याला पाहायला मिळत असतात सातत्याने. इथे आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. महालक्ष्मी वडकुंड काय तयारीने आलाय. ज्या वेळेला पहिलाच टॉस झाला, कर्णधारला विचारलं या स्पर्धेमध्ये येऊन कसं वाटलं, त्यांनी सांगितलं की भरपूर लांब आल्यासारखं वाटलं, परंतु लांब आल्यानंतर मेहनत करून आलोय आम्ही या स्पर्धेला जिंकण्याकरिता. उराशी बाळगलेलं स्वप्न आहे की रत्नदीप चषकामध्ये अंतिम मॅच पर्यंत पोहोचण्याच्या तयारीने आम्ही इथे आलोय आणि काय अफलातून खेळ त्यांनी दाखवलाय तिन्ही डिपार्टमेंटमध्ये. विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द फील्ड, अप्रतिम असं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळालं. महालक्ष्मी वडकुंड या संघाचं. गोलंदाज तयार, पुढील बॉल, नवीन फलंदाज. या बॉलला पॅडल स्वीप करायचा होता, बॉल डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 चालू. या बॉलचा खेळ झाला 5, अगदी शेवटचा बॉल आणि धावसंख्या 15. संपूर्णपणे मॅचला कंट्रोलमध्ये ठेवलंय ते म्हणजेच महालक्ष्मी वडकुंड. सातपाडीने देखील चांगली सुरुवात केली. पहिल्या षटकात 16 आल्या आणि तदनंतर 4 षटकांमध्ये धावसंख्या जिंकण्यासाठी 30 ठेवल्या, परंतु काय जबरदस्त गेम दाखवलाय त्यांनी. पुढचा बॉल, या वेळेला खराब क्षेत्ररक्षण. कठीण काळात, संघर्षाच्या काळात न डगमगता, न थांबता, न झुकता फलंदाज हिमांशूच्या बॅटमधनं आलाय. 4.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता 19 वरती जाऊन पोहोचते आणि 4 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 बॉल, या 6 बॉलमध्ये टार्गेट कितीचं सेट होणार हा प्रश्न आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती. फटका तर जरूर चांगला केलाय. फलंदाज बाद होण्याची शक्यता होती परंतु अतिघाई आणि संकटात नाही. बॉल येण्याच्या आधीच जिथे आपण पाहतायत स्टंप्स उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे आपण पाहतायत आता सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 20. अनबिटेबल सरावली आणि विपक्षात YBCC वेऊर या 2 तुल्यबळ संघांमधला सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 20. पुढील बॉल इथे आपण पाहतायत. मोठा फटका तर जरूर खेळायचा होता परंतु तिथे पूर्णपणे बीट झाले आणि तदनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत. फलंदाज यष्ट्यांच्या मागण्या डाव उधळला आणि फलंदाज इथे बाद झालेत. गॉल. एका बाजूला YBCC आणि अनबिटेबल सरावली, त्यानंतर मायकोपे आणि साई दत्त धनसार 2 संघांमधला सामना तोही बघायला मिळणार आहे. साई दत्त धनसार आपल्याला पाहायला मिळतंय युवा यंग टॅलेंटने भरलेला संघ ज्यामध्ये जबरदस्त क्रिकेट सध्या चालू आहे. यंदाचं भन्नाट असं हंगाम गाजवतील यामध्ये ते मात्र शंका नाही. ज्या पद्धतीने युवांनी ह्या संघाची बांधणी केलेली आहे आजच्या दिवसात अनेक प्लॅनिंग असतील. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपला आणि 20 धावा धावफलकावरती. यावेळेला फटका तर खेळलाय. रनआउटची संधी. फलंदाज बाद होतील. ऑल राईट. फलंदाज येथे बाद रनआउटच्या स्वरूपात. दक्षल गॉन. आता सध्या शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंगचा. यानंतर आता स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत रोशन. उर्वरित एका बॉलचा खेळ बाकी असताना धावसंख्या 20 आणि 20 वरती 6 गडी बाद अशी स्थिती. विळंगी संघाने जी चांगली सुरुवात करणं गरजेचं होतं ते नाही करू शकले आणि तदनंतर आता थोड्याशा धावा कमी आहेत की काय. 20 धावा फलकावरती 6 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये भूषण अनुभवाचं भंडार परंतु या मॅचमध्ये नाही चालले. ज्या पद्धतीने फलंदाजी व्हायला हवी होती ती नाही झाली आणि इथे देखील रन आउटची संधी. फलंदाज बाद. 20 वरती धक्के 7. 21 धावा जिंकण्याकरिता आणि आपण पाहतायत एक चांगली मॅच. इथून आता येणाऱ्या काळात विळंगी संघ देखील गोलंदाजी अचूक करेल का याही गोष्टी आहेत. हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया DJ प्रसाद यांना. हॅलो. 2 संघांना आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय. इनिंग्स हायलाइट आपण पाहताय आणि तेही आपण पाटील पाहतील. जाऊया टॉसकडे जिथे संतोषता पाटील यांचा ऐकूया आवाज. अनबिटेबल सरावली संघ आणि YBCC संघ या आपण टॉस करणार आहोत. आदरणीय निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. चला या YBCC संघ प्रेम. तर आपण पाहतायत या ठिकाणी निलेश पाटील एक सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि या ठिकाणी उपस्थित झाल्यात टॉससाठी. जाऊया टॉस.
यस आपण बघतोय माणसाला लागलं ते इथे पाहता आपण पाहतोय टॉस झालाय दर्पण टॉस जिंकलाय. काय डिसिजन आहे? फिल्डिंग. आणि हे मैदान तुमचं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मैदानावर खेळण्याची मजा वेगळी आहे. गतवर्षी आपण पाहिलं YBC संघ खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ती टुर्नामेंट पण देखील मोठी होती. आज काय तयारी केली आणि कशी तयारी केली तुम्ही? काय नाही, सर्व नवीन प्लेयर आहेत आमचे, जसे खेळतील तसे जिंकू. अपेक्षा कोणाकडून नसेल पुन्हा एकदा या वर्षीची? काय संतोष बाय, मी, प्रेम, लढे, बाकी सर्व 9 प्लेयर्स करून अपेक्षा आहे. आणि कशा पद्धतीने तुझं वेलकम केलं, कारण की तुझे जे खेळण्याची शैली आहे खऱ्या अर्थाने डावखुरी हाताचा फलंदाज आपल्याला YBC संघामध्ये नेहमीच हवा असतो, पण तो कुठेतरी कमी झाली होती. पण जेव्हा आला तेव्हा तुझं वेलकम कसं केलं? खूप चांगलंच झालं. प्रॅक्टिस करून मॅच खेळतोय आता, थोडं बरं वाटतं. नक्कीच टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतलंय. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असतं? फिल्डिंगच घेतलं. आता बॅटिंग करायची आहे. एक चांगला संघ आहे, घरच्या मैदानावर तो संघ खेळणार आहे. थोडंसं यजमान संघ आहे, त्याच्यामुळे आपल्याला देखील एक चांगली खेळी दाखवायला लागेल. एक काय म्हणशील या टुर्नामेंटबद्दल पूर्ण? नाही, खूपच छान टुर्नामेंट आहे, वेल ऑर्गनाइज टुर्नामेंट, आणि टाईमवर स्टार्ट झाले आणि टाईमवरच होत आहेत मॅच. ठीक आहे, मॅच चालू आहे. आपण चेंडू सिलेक्शन घ्या. टॉस जिंकलाय. इथे मात्र आपण पाहतोय YBC संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. जाऊया उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. या बॉलला खूप चांगला फटका थ्रू द कव्हर्स. बॉल सीमा रेषेला फाडत निघून जाईल. इथे आपण पाहतात आता चौकार देखील आला. चांगली फलंदाजी. आता आयोजकांचा वेळ कमी खर्च करायचा आहे. ज्या पद्धतीने या षटकामध्येच धावा आता खोऱ्याने शोधल्या. 21 धाव्यांचं टार्गेट आहे, त्यामध्ये आता 10 धावा तर अवघ्या 4-5 बॉलमध्ये झाल्यात. आता सेन्सिबल क्रिकेट. अगदी आपण पाहू शकाल सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला बिनबाद अशी जोडी 11 रन. एका बाजूला अल्पेश, एका बाजूला आपण पाहतात फलंदाज आहेत ते म्हणजेच कुलदीप, आणि या 2 फलंदाजांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये 7 धावा कुलदीपने केल्या, 3 बॉलमध्ये 3 धावा अल्पेश खेळत आहेत. समजदारीचं क्रिकेट दाखवलंय आणि 18 बॉलमध्ये धावा करायच्या 10. शैलेश पाटील उंच पुरा मजबूत बांध्याचा असा खेळाडू. आता शैलेश दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये धावा करायच्या 10. क्षेत्ररक्षणाचा बदल जर आपण तपासून पाहिला तर जे ऑन साईडला 4 खेळाडू आहेत त्यामध्ये 2 खेळाडू अगदी पुढे आहेत आणि त्यानंतर ऑफसाईडचा 1 खेळाडू देखील पुढे असताना पाहायला मिळाला. पंच व्हाईट बॉल दर्शवत आहेत. 18 बॉल आणि आता 18 बॉलमध्ये रन करायचे ते म्हणजेच 9. एका बाजूला YBCC आणि त्यामध्ये आपण पाहतात पुढील सामना असेल. इथे चौकार कशाला लागलाय? जर खांबाला चेंडू लागला असेल तर चौकार, आणि हा चौकार आहे. चांगला फटका. या धावसंख्या 4 आता या मॅचमध्ये 16 धावा धावफलकावरती. अगदी जर आपण तपासून पाहिलं तर 5 धाव्यांची गरज. सेन्सिबल क्रिकेट. चौकार आल्यानंतर आता खूप चांगला सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने रनसंख्या 17. 4 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 4 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. अल्पेशसाठी पुढचा बॉल. अल्पेशनं जबरदस्त चिकी सिंगल. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 18च्या रजनीतला दुसरा संघ कोण असेल? 3 धाव्यांची गरज आहे. कुलदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला कुलदीपनं फटका खेळला आणि विजयाचा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. सुपर 8चा दुसरा संघ महालक्ष्मी वडकुंड हा संघ आपल्याला बघायला मिळाला. महालक्ष्मी वडकुंड संघाचा एक खेळाडू. या तुमच्या 10 खेळाडूंची नावं द्या आणि त्यांची साईज
त्यावरती तुमच्या संघाचं नाव लिहिलं जाईल. महालक्ष्मी वडकून अशी तुम्हाला टी शर्ट मिळेल. शिंदे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ते टी शर्ट आहे. सुपर 8साठी मॅन मॅच समरी. रोहितनं बॅटिंग करत असताना विळंगीसाठी 6 बॉलमध्ये 5, हिमांशूनं 5 बॉलमध्ये 5, भूषण 3 बॉल 4, शैलेश 4 बॉल 3, अल्पेशनं त्यावेळेला गोलंदाजी केली. 6 धावा देत 1 गडी बाद. विनोद आले 5 धावा देत 1 गडी बाद. प्रकाश आले 1 चेंडू 1 गडी गारद करत 1च धाव आणि तदनंतर अशितच्या 7 धावा. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा एका ओव्हरमध्ये फक्त 1 रन देऊन 1 विकेट ज्याने घेतला तो मॅन ऑफ द मॅच. एक सन्मान करतोय प्रकाश आपण मॅन ऑफ द मॅच.